मित्रांनो, मागच्या लेक्चर मध्ये आहे त्या संदर्भात बाजारपेठ विभागणी संदर्भात प्रस्तावना आपण केलेली आहे। त्याचबरोबर बाजारपेठ विभागणीच्या व्याख्या आपण अभ्यासलेल्या आहेत। त्यानंतर बाजारपेठ विभागणीचे महत्त्व किंवा फायदे, तर त्यातला पहिला फायदा होता विक्री वाढ, म्हणजे विक्रेत्यांच्या किंवा उत्पादकांच्या दृष्टीने असलेले फायदे किंवा महत्त्व, आवश्यकता, नीड, गरज म्हणूयात, हे सगळे टायटल्स यात कव्हर होतात। तर उत्पादकांची विक्री वाढ होते, मर्यादित बाजारपेठेचे फायदे मिळतात, त्यानंतर प्रत्येक वस्तूला स्वतंत्र अस्तित्व निर्माण होते उत्पादकांच्या। त्यानंतर पुढचा फायदा आहे बाजारपेठेतील वस्तूंची पोकळी किंवा उणीव शोधून काढता येते, उत्पादित वस्तूंसाठी नवीन ग्राहकांचा शोध घेता येतो, त्यानंतर ग्राहकांचा विश्वास व स्पर्धेपासून संरक्षण उत्पादकांना करता येतं, ग्राहक सेवा प्रदान करता येतात, निष्ठावान ग्राहकांवर लक्ष केंद्रित करता येतं, संभाव्य ग्राहकांचा अंदाज येतो आणि विपणन कार्यक्रमाची आखणी त्या अनुषंगाने करता येते। हे आहेत फायदे उत्पादकांच्या दृष्टीने। जास्तीत जास्त फायदे आपण पाहिले। आज आपण बाजारपेठ विभागणीच्या मर्यादा किंवा तोटे, लिमिटेशन्स आपण त्याला म्हणूयात, ते अभ्यास करावं। पहिली मर्यादा होती विशिष्ट ग्राहक समूहाकडेच लक्ष दिल्याने दुसरा ग्राहक समूह दुर्लक्षित होतो। बघा, बाजारपेठ विभागणीमुळे काय केलं तर ग्राहकांच्या गरजेनुसार, वयानुसार स्वतंत्र बाजारपेठांची निर्मिती केली जाते आणि या बाजारपेठेतून विशिष्ट ग्राहकांकडे, म्हणजे विशिष्ट वयोगटाचे, विशिष्ट उत्पन्न असणारे तेवढेच ग्राहक केंद्रित केले जातात। मात्र इतर जे ग्राहक आहेत समाजातले, ते ग्राहक मात्र दुर्लक्षित राहतात। म्हणजे संपूर्ण ग्राहक संख्येचा लाभ ते व्यवसाय संस्थेला मिळत नाही, विशिष्ट ग्राहकच त्या ठिकाणी असतात। कारण ग्राहकांनुसार बाजारपेठेची विभागणी केलेली असते, कोणते ग्राहक बाजारपेठेमध्ये येऊ शकतात ह्याचा विचार केला असतो आणि त्यानुसार त्या ग्राहकांसाठी त्या बाजारपेठेची निर्मिती केलेली असते आणि तेवढेच ग्राहक फक्त त्या उत्पादित वस्तूंना लाभतात। याचा अर्थ इतर जे ग्राहक असतात किंवा इतर जे लोक असतात समाजातील, त्या लोकांकडे एक प्रकारचं दुर्लक्ष होतं। कदाचित समाजातील लोक सुद्धा वस्तूचे ग्राहक त्या ठिकाणी होऊ शकते। ओके, आपण अटेंडन्स नंतर घेऊ बेटा, हरकत नाही। श्रद्धा, तात्पर्य काय की बाजारपेठ विभागणी केल्यामुळे विशिष्ट बाजारपेठांची निर्मिती होते, त्या बाजारपेठांमध्ये विशिष्ट प्रकारच्याच वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात आणि त्याच ग्राहकांना त्या वस्तूंची विक्री करता येते। जे जास्तीचे ग्राहक आहेत, जे लोकसंख्येमध्ये मिसळलेले आहेत किंवा लोकसंख्येतील सर्वच ग्राहकांना त्या बाजारपेठेचा लाभ घेता येत नाही, म्हणजे इतर ग्राहक दुर्लक्षित राहतात। अशी मर्यादा किंवा असा तोटा आपल्याला बाजारपेठ विभागणीचा सांगता येतो। नंतर दुसरा तोटा आहे अयोग्य बाजारपेठ विभागणी, म्हणजे बघा इथे स्पष्टीकरणामध्ये लिहिले शास्त्रशुद्ध पद्धतीने बाजारपेठेची विभागणी न झाल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते। आता शास्त्रशुद्ध या शब्दामध्ये तुमच्या एक बाब लक्षात आली असेल की संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ना त्या ज्ञानावर, संशोधनावर आधारित असणं अपेक्षित आहे। म्हणजे फक्त अंदाज करून चालणार नाही, तर ते अंदाज, व्यक्त केलेले अंदाज खरे ठरवण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा किंवा शास्त्रीय संशोधनाचा अवलंब त्या ठिकाणी केला पाहिजे। म्हणजे ज्या गोष्टी अपेक्षित ठेवलेल्या आहेत, ज्या पद्धतीने पूर्वानुमान केलेला आहे, भविष्याचा अंदाज घेतलेला आहे, इतक्या संख्येने ग्राहक लाभू शकतात वस्तूसाठी असा अंदाज केलेला आहे, हा अंदाज करत असताना शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करणं अपेक्षित आहे। आणि तुम्हाला माहिती आहे शास्त्रीय पद्धती म्हणजे काय की जिथे प्रयोग किंवा प्रयोगशीलतेला महत्व असतं, म्हणजे एखाद्या गोष्टीची पडताळणी त्या ठिकाणी केली जाते आणि त्यातून काही निष्कर्ष समोर येतात आणि हे निष्कर्ष इतर परिस्थिती कायम असतात, नेहमी येणारे निष्कर्ष असतात। म्हणजे त्या निष्कर्षांमध्ये व्यक्तिपरत्वे, कालपरत्वे किंवा स्थानपरत्वे बदल होत नाही। शास्त्रीय नियमांचं म्हणजे महत्व या पद्धतीचं आहे की एकदा एखादा नियम शास्त्रीय पद्धतीने नियम बनवला तर त्यामध्ये बदल होत नाही। उदाहरणार्थ न्यूटनने जो नियम बनवला होता, सफरचंद पडत असताना ते जमिनीकडे येतं, म्हणजे फळ तुटल्यानंतर झाडाचं ते जमिनीकडेच येतं, तर ते काय तर त्याविषयीचा शोध त्यांनी लावला, शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला आणि त्यातून त्यांना समजलं पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि मग पृथ्वी तलावर जेवढी काही फळं पडतील झाडावरची ती सगळी खालच्या दिशेने म्हणजे जमिनीच्या दिशेने येतील। यामध्ये वेळेनुसार कुठेही बदल झालेला नाही, काळानुसार
स्थानानुसार किंवा गरजेनुसार आपण म्हणूयात आपण आपला हा नियम बदलायचा आहे, शक्य नाही. शास्त्रीय नियम हे सर्वत्र सदा सर्व काळ सारखेच असतात. त्यामध्ये आपल्याला इंटरफिअर त्या ठिकाणी करता येत नाही. याचा अर्थ काय की बाजारपेठेची विभागणी करत असताना शास्त्रीय पद्धतींचा अवलंब त्या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे. आणि एकदा का शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केला तर झालेली बाजारपेठ विभागणी अतिशय उपयुक्त ठरत असते. परंतु परंतु काय म्हटलंय, जर शास्त्रशुद्ध पद्धतीने बाजारपेठेची विभागणी केली नाही, म्हणजे अभ्यास केला नाही, विशिष्ट ज्ञानाची निर्मिती केली नाही, त्यावर वेगवेगळे प्रयोग केले नाहीत आणि हे सगळं न करता बाजारपेठेची विभागणी केली तर निश्चितपणे झालेली बाजारपेठेची विभागणी ही चुकीची असू शकते किंवा अयोग्य असू शकते. म्हणजे शास्त्रीय पद्धतींचा अवलंब होणं गरजेचं आहे. तिसरा तोटा किंवा तिसरी मर्यादा आहे, बाजारपेठ विभागणी ही खर्चिक प्रक्रिया आहे. बघा, बाजारपेठेची विभागणी ही खर्चिक पद्धत आहे. छोट्या व्यावसायिकाला ती उपयुक्त ठरत नाही असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा, मोठे व्यावसायिक जे असतात त्या व्यावसायिकांना आपल्या वस्तू मोठ्या संख्येने बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून द्यायचे असतात आणि त्यासाठी ते स्वतंत्र बाजारपेठांची निर्मिती करतात, बाजारपेठांची विभागणी करतात. ग्राहक वर्गानुसार, ग्राहकांच्या उत्पन्नानुसार, त्यांच्या वयोगटानुसार मोठे व्यापारी किंवा मोठे व्यावसायिक किंवा मोठी क्षमता असणारे उत्पादक स्वतंत्र बाजारपेठांची निर्मिती करू शकतात. आणि हे करत असताना त्या बाजारपेठांची निर्मिती करण्यासाठी बाजारपेठेमध्ये ज्या ज्या घटकांची आवश्यकता आहे, उदाहरणार्थ रस्त्यांची सुविधा असेल, स्टोअर्स जे असतील ते स्टोअर्स उपलब्ध करून द्यायचे असतील, पाण्याची उपलब्धता असेल, विजेची उपलब्धता असेल, ग्राहकांसाठी बँकिंग प्रणालीची त्या ठिकाणी व्यवस्था करून द्यायची असेल किंवा विम्याची व्यवस्था करून द्यायची असेल तर त्यासाठी प्रचंड प्रमाणात आर्थिक खर्च येतो. म्हणजे एकदा स्वतंत्र बाजाराची निर्मिती झाली तर बाजारपेठेसाठी म्हणजे वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी जी काही अनुषंगिक साधनं लागतात, तुम्ही पाहिले जाहिरातीपासून संदेश वहनापर्यंत, या सगळ्या साधनांचा अवलंब किंवा उपलब्धता त्या ठिकाणी करावी लागते नवीन बाजारपेठेसाठी. आणि ही पद्धती निश्चितपणे खर्चिक स्वरूपाची आहे आणि छोट्या व्यावसायिकाला मात्र यासाठी खर्च करणं शक्य होत नाही. उदाहरणार्थ आता जाहिरात किंवा विमा ह्या दुसऱ्या संस्था आहेत, परंतु उत्पादकांना आपल्या वस्तू त्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून द्यायचे असतील तर त्यांची वाहतूक करावी लागते, त्यांचा विमा उतरावा लागतो. ही सगळी प्रक्रिया करत असताना त्या ठिकाणी आर्थिक खर्च येत असतो आणि त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना बाजारपेठ विभागणी ही खर्चिक प्रक्रिया वाटते. त्यानंतर चौथी मर्यादा आहे, अनिवार्य खरेदीसाठी बाजारपेठ विभागणी उपयुक्त ठरत नाही. बघा इथे स्पष्टीकरणामध्ये दिले, हातातोंडाच्या खरेदीबाबत या विभाजनाचा उपयोग होत नाही. आता बघा, बाजारपेठेची विभागणी कशासाठी केलेली असते, विशिष्ट ग्राहक वर्ग आयडेंटिफाय केला जातो, बरोबर. त्यांच्या काय गरजा आहेत हे ओळखलं जातं, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत हे ओळखलं जातं, त्यांचा वयोगट काय आहे हे ओळखलं जातं, त्यांचं उत्पन्न काय आहे हे ओळखलं जातं आणि मग त्या ग्राहकांसाठी स्वतंत्र बाजारपेठेची निर्मिती करून वस्तू विक्रीसाठी त्या ठिकाणी उपलब्ध केल्या जातात. हे कधी बाजारपेठ विभागणी करत असताना. परंतु काही गरजा, वस्तू आणि सेवांच्या गरजा ग्राहकांसाठी अशा असतात की त्यांना बाजारपेठ विभागणीची काही गरज भासत नाही, त्यांना त्या वस्तूंच्या खरेदीशिवाय पर्याय नसतो. म्हणजे काही गोष्टी ग्राहकांना अनिवार्यपणे खरेदी कराव्या लागतात, वस्तू आणि सेवा. आणि मग समजा त्या ठिकाणी बाजारपेठेची विभागणी केली नाही तरी देखील त्या वस्तूंची खरेदी ग्राहक हे करतच असतात. याला हातातोंडाची खरेदी असं त्या ठिकाणी म्हटलेलं असतं. म्हणजे ग्राहक येणार आहेत आणि त्या वस्तूची खरेदी करणार आहेत, अशी शाश्वती असताना तुम्हाला बाजारपेठ विभागणी करण्याची आवश्यकता नाही किंवा त्यावर जास्त खर्च करण्याची देखील आवश्यकता नाही. म्हणजे जेव्हा हातातोंडाच्या खरेदीसाठी किंवा अनिवार्य खरेदीसाठी बाजारपेठेची विभागणी केली जाते अनावश्यकपणे, की अनावश्यक बाजारपेठ विभागणी उपयुक्त त्या ठिकाणी ठरत नाही. त्यानंतर पाचवा तोटा आहे वेळ खाऊ प्रक्रिया आहे. बाजारपेठ विभागणी करायची मी तुम्हाला म्हटलंय की बाजारपेठ विभागणी करत असताना शास्त्रशुद्ध पद्धतीने किंवा शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून, बाजारपेठेचा अभ्यास करून, ग्राहकांचा अभ्यास करून, आवडीनिवडींचा अभ्यास करून, ग्राहकांच्या उत्पन्नाचा अभ्यास करून, सगळे घटक म्हणजे त्याचा राहणीमान या सगळ्या बाबींचा विचार करून एक स्वतंत्र बाजारपेठेची निर्मिती त्या ठिकाणी करावी लागते. आणि मग हे सगळं करण्यासाठी जो वेळ लागतो तो प्रचंड असतो आणि त्यामध्ये वेळेची आवश्यकता असते. आणि हे करत असताना वेळ खर्च करायचा म्हणजे वेळेचा अपव्यय झाला, तेवढ्या वेळेसाठी जे श्रम खर्ची घातलेले आहेत त्या श्रमाचा अपव्यय झाला. अपव्यय म्हणजे जास्त प्रमाणात खर्च लागतो.
म्हणजे श्रमावर येणारा खर्च, वेळेवर केला जाणारा खर्च हा सर्वाधिक असतो. आणि त्यामुळे बाजारपेठ विभागणीसाठी प्रचंड प्रमाणात वेळेची आवश्यकता असते. वेळ द्यावा लागतो या प्रक्रियेसाठी. पुरेशा प्रमाणात वेळ जर दिला नाही तर बाजारपेठ विभागणी ही योग्य प्रकारे केली जाऊ शकणार नाही. त्यामुळे ही प्रक्रिया प्रचंड वेळखाऊ प्रक्रिया आहे, असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर अशा प्रकारे तुम्हाला बाजारपेठ विभागणीचे तोटे किंवा मर्यादा सांगता येतात. म्हणजे ह्या मर्यादा देखील उत्पादकांच्या किंवा वितरकांच्या दृष्टीने मर्यादा आहेत. म्हणजे जसे आपण फायदे पाहिलेत उत्पादकांच्या दृष्टीने, तसेच तोटे किंवा मर्यादा देखील उत्पादकांच्या दृष्टीने आहेत. म्हणजे विशिष्ट ग्राहक वर्गाकडेच लक्ष पुरवल्याने दुसरा ग्राहक वर्ग दुर्लक्षित होतो. अयोग्य प्रकारची बाजारपेठ विभागणी झाली तर उत्पादकांना तोटा सहन करावा लागतो. बाजारपेठ विभागणी ही खर्चिक प्रक्रिया आहे. खर्च त्यासाठी अपेक्षित असतो. उत्पादकांनी त्यासाठी खर्च करणं अपेक्षित आहे. अनिवार्य खरेदीसाठी बाजारपेठेची विभागणी उपयुक्त ठरत नाही. जिथे खरेदी करावीच लागणार आहे काही गोष्टींची, तिथे बाजारपेठ विभागणीसाठी जो वेळ खर्च केलेला आहे किंवा जास्त परिश्रम घेतलेले आहेत, ते करण्याची आवश्यकता नाही. आणि ही वेळ खाऊ प्रक्रिया आहे. उत्पादकांना बाजारपेठ विभागणीसाठी पुरेशा प्रमाणात किंवा स्वतंत्र वेळ द्यावा लागतो आणि त्यामुळे संघटनेच्या वेळेचा अपव्यय त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते. म्हणजे आपण बाजारपेठ विभागणी म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. मी पुन्हा रिपीट करतो. बाजारपेठ विभागणीची व्याख्या आपण पुन्हा एकदा रिपीट करूयात. बाजारपेठ विभागणी म्हणजे विशिष्ट आधार समोर ठेवून एकूण बाजारपेठेचे विविध गटांमध्ये विभाजन करणे होय. मग ते ग्राहकांनुसार, गरजांनुसार, आवडीनिवडीनुसार, उत्पन्न गटानुसार, राहणीमानानुसार. बरोबर. तिसरी व्याख्या तुम्ही पाहताय. स्त्री पुरुष, विविध वयोगट, रुची व भिन्नता, आवड निवड, उत्पन्न, भेद या आधारे ग्राहकांचे केलेले विभाजन किंवा त्यांचे निर्माण केलेले उपसमूह म्हणजे बाजारपेठ विभागणी होय. तर तुमच्या लक्षात आलं असेल आता एकंदरीत विशिष्ट आधार समोर ठेवून बाजारपेठेचे विविध गटांमध्ये वर्गीकरण केले जाते, विभागणी केली जाते. त्याला बाजारपेठ विभागणी असं त्या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि मग बाजारपेठ विभागणीचे फायदे उत्पादकांच्या दृष्टीने आणि तोटे देखील आपण अभ्यासलेले आहेत. आता आपण पुढच्या टायटलकडे वळणार आहोत. बाजारपेठ विभागणीचे आधार. बेसिस फॉर मार्केट सेगमेंटेशन. बेसिस फॉर मार्केट सेगमेंटेशन. तुम्ही स्क्रीनवर पाहतात बरोबर. म्हणजे बाजारपेठ विभागणी जी केली जाते उत्पादकांमार्फत त्याचे आधार कोणते आहेत, कोणत्या आधारे बाजारपेठ विभागणी केली जाते, तर ते आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी शिकायचं आहे. ओके. तर इथे पहिला आधार आपल्याला सांगितलेला आहे भौगोलिक विभागणी. भौगोलिक रचनेनुसार बाजारपेठ विभागणी. आता भौगोलिक विभागणी म्हणजे या संकल्पनेमध्ये या संकल्पनेचा अर्थ सामावलेला तुम्हाला दिसून येतो. भौगोलिक या शब्दाचा अर्थ आपल्याला माहित आहे. भौगोलिक म्हणजे काय? प्रदेशवार, विविध प्रदेशांनुसार केलेली बाजारपेठांची विभागणी. म्हणजे प्रदेशवार विभागणी केली असते. म्हणजे सगळ्या प्रदेशांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला असतो. तुम्ही त्यामध्ये पाहू शकता भौगोलिक विभागणी ही बाजारपेठ विभागणीचा अतिशय सोपा व परंपरागत पद्धतीने वापरला जाणारा नैसर्गिक आधार आहे. कारण भूगोल किंवा भौगोलिक परिस्थिती ही नॅचरल आहे, मॅनमेड नाही. ती उपलब्ध आहे नैसर्गिक परिस्थिती. म्हणजे विविध प्रांत, विविध देश, विविध प्रदेश हे नॅचरली नैसर्गिकरित्या आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. भौगोलिक विभागणी करताना प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, विभागीय, प्रादेशिक व भौगोलिक रचनेचा विचार केला जातो. बघा म्हणजे जागतिकीकरणाच्या युगामध्ये उत्पादित वस्तू व सेवांना जागतिक पातळीवर मागणी प्राप्त व्हावी किंवा आपल्या वस्तू व सेवांची जागतिक पातळीवर विक्री करता यावी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये राष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विक्री करता यावी यासाठी बाजारपेठांची भौगोलिक विभागणी केली जाते. फॉर एक्झाम्पल आपण लोकल स्थानिक लेवल पासून पुढे पुढे जर गेलं तर स्थानिक लेवल, प्रादेशिक लेवल, विशिष्ट प्रदेश म्हणजे ते गाव पातळी असेल किंवा तालुका स्तर असेल किंवा जिल्ह्याचा स्तर असेल. त्यानंतर
स्थानिक नंतर प्रादेशिक झाल्यानंतर राष्ट्रीय बाजारपेठ आहे. राष्ट्रीय स्वरूपात बघा, आपल्या देशाचं कार्यक्षेत्र किंवा क्षेत्रफळ मोठं आहे साधारणपणे, आणि या मोठ्या क्षेत्रफळाचे 4 प्रमुख भाग केलेले असतात: पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. बरोबर ना? तर या चारही विभागांना तुम्ही पाहता की स्टॉक मार्केट जे आहेत ना, ते 4 ठिकाणी आहेत मुख्य स्टॉक मार्केट. बरोबर ना? मुंबई, दिल्ली, चेन्नई, कलकत्ता. बरोबर की नाही? पूर्वी चेन्नईला काय म्हटलं जायचं? येस. मुलांनो, चॅट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता. चेन्नईला कोणत्या नावाने चेन्नईचा उल्लेख पूर्वी कोणत्या नावाने केला जात असे? मद्रास. व्हेरी नाईस. मद्रास. बरोबर. आता हे जे स्टॉक मार्केट्स आहेत, ते स्टॉक मार्केट्स बरोबर आहे मित्रांनो उत्तर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मद्रास. हो, छान उत्तर दिले. लाहिरेने, पल्लवीने दिले. आता हा रेडमी कोण आहे मला काही समजत नाही. गौरवने उत्तर दिलंय. निखिल जाधवने उत्तर दिले. बरोबर आहे. ओके बाळांनो, तुमची नावं त्या ठिकाणी सेव्ह करण्याचा प्रयत्न करा. बरोबर दिली सगळ्यांनी नावं. प्रवीण अवताडे, कोमल बागुल. हा, हे बरं झालं, आठवण झाली म्हणून पुन्हा एकदा रिपीट करतो. मित्रांनो, एलिजिबिलिटीचे फॉर्म्स भरण्याची मुदत थोडीशी एक्सपांड झालेली आहे आपल्यासाठी. ज्यांनी ज्यांनी आपले फॉर्म्स भरलेले आहेत, गणेश माळवेने उत्तर दिलंय. आता हे रिअलमी किंवा मग हे जे फोनची नाव येतात ना बाळांनो, ते तुम्ही तुमच्या नावाने सेव्ह करायचे. गोरसे. सगळ्यांनी उत्तर बरोबर दिलेत. मला सूचना त्या अनुषंगाने द्यायची होती काय, की तुमची इलिजिबिलिटी ज्यांची ज्यांची राहिलेली आहे, ऑफिस मधून किंवा इथून महाविद्यालयामधून आपल्याला फोन पण आले असतील. बरोबर. तर त्या अनुषंगाने तुम्ही वाढीव मुदतीचा लाभ घ्या. लवकरात लवकर तुमचे फॉर्म्स जमा करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येईल. तुम्हाला माहित आहे आता कॉलेज फिजिकल स्वरूपात केव्हा सुरू होईल किंवा होणारच नाही सुरू, हे आपल्याला माहित नाही. आणि अचानकपणे जशी टीवाय किंवा लास्ट इयरच्या परीक्षा आता अनाऊन्स झाल्यात ना, तशा पण आपल्या परीक्षा अनाऊन्स होऊ शकतात. मग परीक्षा अनाऊन्स झाल्यानंतर परीक्षा फॉर्म भरणं गरजेचं असतं. आणि परीक्षा फॉर्म केव्हा भरता येतो? जेव्हा तुमची इलिजिबिलिटी झालेली असते. तुम्ही इलिजिबिलिटीचा फॉर्म भरलेला असतो तेव्हाच तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येतो. अन्यथा तुमच्या ऍडमिशनला कुठलाही अर्थ प्राप्त होत नाही. बरोबर. दुसरी गोष्ट अशी, इलिजिबिलिटी तर भरलेलीच नाही काही मुलांनी, पण काही मुलांचे दाखले इथे जमा होणं बाकी आहे. कमी आहेत, 4-6 मुलं आहेत फक्त, पण दाखले जमा करूनच इलिजिबिलिटी फॉर्म भरा, जेणेकरून तुमचं ऍडमिशन कन्फर्म होतं. आणि कन्फर्म ऍडमिशन असेल त्याच विद्यार्थ्याला इलिजिबिलिटीचा फॉर्म भरता येतो. गोष्ट लक्षात येते? बरोबर. प्रवीण अवताडे म्हणून मी नाव मला आठवलं, मला वाटतंय यश अवताडे. अजून कोण आहे सर? एक जण अभिषेक का काहीतरी, अभिजित अवताडे, किंवा मग बरीच मुलं आहेत. तारीख शेखचा झालाय का दाखला जमा? सर नाही ना अजून. तारीख शेखने त्या दिवशी तारीख काढली होती आपल्या स्क्रीनवर, तुम्हाला आठवत आहे? बरोबर ना. दाखला जमा नाही, तारीख. तू जर आता ऐकत असेल तर सिरियसली तुझा दाखला जमा कर, नाहीतर तुझं ऍडमिशन कन्फर्म होणार नाही बेटा. लक्षात घे. तुला फोन पण केला होता, पण तो तुझा फोन लागलेला नाहीये. आणि ही सूचना एकट्या दोघांसाठी नाही, ही सगळ्यांसाठी आहे. ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत इलिजिबिलिटी, त्यांचा काहीच प्रश्न नाही. तुम्हाला केव्हाही तुमची परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत जर सुरू झाली तर तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येतो. आणि अशा वेळेला हे तुमचं जे अटेंडन्स आहे ना, आता जसं मगाशी दीदीने रोल नंबर 20 ती म्हटली होती माझा अटेंडन्स व्हेरी गुड, असं सगळ्यांचं अटेंडन्स इथे रेकॉर्ड होते. आणि मग जेव्हा तुमचा फॉर्म भरायचा आहे तेव्हा आमची सही त्यावर लागते. आणि मग त्यावेळेला तुमचं जर अटेंडन्स असेल तर तेव्हाच तुमचा परीक्षा फॉर्म भरला जातो. 75% to 80% तुमचं अटेंडन्स कंपल्सरी असतं. ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या. ठीक आहे. तर भौगोलिक प्रदेशानुसार, उपलब्ध क्षेत्रफळानुसार आता संपूर्ण जग ही एक बाजारपेठ निर्माण झाली आहे. हा वाक्यप्रयोग तुम्ही ऐकलेला असेल. बरोबर की नाही? मग जागतिक बाजारपेठ उत्पादकांना जर उपलब्ध झाली असेल तर या जागतिक बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भौगोलिक प्रदेश आहेत. आणि या सगळ्या प्रकारच्या भौगोलिक प्रदेशांमध्ये जे जे ग्राहक राहतात त्या ग्राहकांना आपल्या वस्तू आणि सेवा विकता येतील यासाठी भौगोलिक रचनेच्या आधारावर बाजारपेठांची विभागणी त्या ठिकाणी केली जाते.
प्रदेशवार बाजारपेठा निर्माण केल्या जातात. काही राज्याच्या ठिकाणी केल्या असतील, काही राष्ट्रीय पातळीवर काही बाजारपेठा असतील, काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बाजारपेठा असतील, स्थानिक पातळीवर बाजारपेठा असतील. तर अशा बाजारपेठांची निर्मिती भौगोलिक क्षेत्रफळानुसार केली जाते, प्रदेशांनुसार केली जाते आणि म्हणून भौगोलिक रचनेनुसार बाजारपेठ विभागणी असं त्याला म्हटलं जातं. अर्थ समजलाय सगळ्यांना? विविध भौगोलिक प्रदेशांसाठी विविध भौगोलिक प्रदेशामध्ये राहणाऱ्या ग्राहकांच्या गरजा, वस्तू व सेवांविषयीच्या भागविण्यासाठी भौगोलिक बाजारपेठ विभागणी त्या ठिकाणी केली जाते. ठीक आहे. इथे पुढे म्हटले बघा, भौगोलिक विभागणीसाठी महानगर, शहरी, निमशहरी, उपनगरे तसेच ग्रामीण इत्यादी भागांचा देखील विचार केला जातो. म्हणजे शहरांमधून लोक राहत असतील किंवा ग्रामीण भागांमधून राहत असतील किंवा महानगरांमध्ये लोक राहत असतील, त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे म्हणजे जी बाजारपेठ किंवा जो बाजार ग्रामीण भागातील लोकांसाठी असतो, तो शहरी भागातील लोकांसाठी असेल का? नाही. मग उत्पादक काय करतात? शहरी भागांसाठी स्वतंत्र बाजारपेठांची निर्मिती करतात, ग्रामीण भागातील लोकांसाठी स्वतंत्र बाजारपेठांची निर्मिती करतात. ग्रामीण भाग हा भौगोलिक प्रदेशानुसार निर्माण झालेला आहे, शहरी भाग विशिष्ट भौगोलिक प्रदेशानुसार त्या ठिकाणी निर्माण झाले. उदाहरणार्थ, पूर्वी शहरं जी वसलेली आहेत ती कुठे? नद्यांच्या काठावर निर्माण झाली, बरोबर ना? तिथे पाण्याची उपलब्धता असेल किंवा जमिनीची उपलब्धता असेल, आजूबाजूला रस्त्यांची उपलब्धता झाली असेल, तर भौगोलिक प्रदेशामुळे ती शहरं त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि ग्रामीण भाग देशाचा, की त्या ग्रामीण भागातील ग्राहकांच्या सुद्धा गरजा असतात. त्या गरजा भागवण्यासाठी ग्रामीण भागांमधून बाजारपेठांची निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. ओके. त्यानंतर आपण त्या संदर्भात पुढे पाहतोय, वरील सर्व प्रकारच्या प्रदेशांपैकी कोणत्या प्रदेशात बाजारपेठेची निर्मिती करावयाची हे निश्चित करण्याचे काम व्यवसाय संस्थेला करावे लागते. बघा, म्हणजे कोणत्या प्रदेशात नेमकी बाजारपेठेची विभागणी करायची आहे हे पूर्णपणे कोणाला ठरवावं लागतं? हे व्यवसाय संस्थेलाच ठरवावं लागतं. आणि ते काम फार जिकिरीचं असतं, फार जबाबदारीचं असतं, फार रिस्की असतं. म्हणजे चुकीच्या पद्धतीने जर बाजारपेठ विभागणी केली गेली तर कदाचित त्याचे दूरगामी परिणाम व्यवसाय संस्थेला सहन करावे लागतील. त्यासाठी नेमका प्रदेश कोणता आहे किंवा नेमकं ठिकाण कोणतं आहे भौगोलिक प्रदेश, की ज्या ठिकाणी बाजारपेठेची विभागणी त्या ठिकाणी करायची आहे. पुढे प्रादेशिक विभागणीत प्रादेशिक सलगता हा निकष विचारात घेतला जातो. प्रादेशिक सलगता म्हणजे खंड असतील, म्हणजे एक प्रदेश संपलाय आणि दुसरा प्रदेश सुरू होतोय कालांतरानं. उदाहरणार्थ, मध्ये पाणी आहे किंवा समुद्र आहे, तर तिथे लोकवस्ती कमी असते. धरणं असतील, तिथे लोकवस्ती कमी असेल, मग तिथे स्वतंत्र बाजारपेठाची एका खंडामध्ये किंवा एका छोट्या प्रदेशामध्ये स्वतंत्र बाजारपेठ निर्माण करायची आणि दुसऱ्या प्रदेशामध्ये स्वतंत्र बाजारपेठ निर्माण करायची, हे अतिशय किचकट काम होतं. आणि म्हणून भौगोलिक क्षेत्रफळानुसार बाजारपेठांची विभागणी करत असताना भौगोलिक किंवा प्रादेशिक सलगता, एकसंधपणा म्हणतो आपण त्याला, म्हणजे तो प्रदेश जोडलेला असणं, सलग असणं अपेक्षित आहे. तेव्हाच चांगल्या प्रकारची भौगोलिक रचनेनुसार बाजारपेठांची विभागणी त्या ठिकाणी करता येते. सर्वच प्रकारच्या वस्तूंसाठी बाजारपेठ विभागणीचा हा उपयुक्त आधार उपयुक्त ठरेलच असं नाही. साधारणपणे खाली म्हटलंय, अन्न पदार्थांच्या विक्रीसाठी ही बाजारपेठ अतिशय उपयुक्त ठरते. भौगोलिक बाजारपेठ म्हणजे वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ, पिकं उत्पादित केली जातात आणि मग त्या पातळीवर त्या पिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी त्या भौगोलिक क्षेत्रफळामध्येच प्रयत्न केले जातात, बरोबर ना? उदाहरणार्थ, काश्मीरचे सफरचंद. साबिया, वारंवार येतेस तू स्क्रीनवर बेटा, गरज आहे का तशी काही? काही अडचण आहे तुझी बेटा? मी थोडस निग्लेक्ट केलं होतं. साबिया पठाण, ठीक आहे. स्क्रीनशी छेडछाड करायची नाही, त्या इतकं वाईट दुसरं काहीच नाही. ठीक आहे. तर विविध प्रकारच्या भौगोलिक प्रदेशांमध्ये जी पिकं घेतली जातात, ज्या अन्न पदार्थांचं उत्पादन केलं जातं, त्या प्रदेशानुसार स्वतंत्रपणे बाजारपेठांची विभागणी त्या ठिकाणी केली जाते. कारण विशिष्ट क्षेत्रफळामधूनच किंवा भौगोलिक प्रदेशामधूनच विशिष्ट वस्तूंसाठी मागणी निर्माण होते. सगळ्याच प्रदेशांमधून त्या पदार्थांना मागणी प्राप्त होईलच असं नाही. आणि अन्न पदार्थांची मागणी जर प्रादेशिक किंवा जागतिक पातळीवरून झाली तर ते अन्न पदार्थ त्या ठिकाणी पोहोचवणं
तितकंसं सोपं नसतं आणि म्हणून विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये विशिष्ट ठिकाणी त्या पदार्थांची विक्री होणं अपेक्षित असतं आणि म्हणून त्या ठिकाणी स्वतंत्र बाजारपेठ त्या ठिकाणी निर्माण केलेली असते. दुसरा प्रकार किंवा दुसरा आधार म्हणूयात आपण त्याला डेमोग्राफिक सेगमेंटेशन. लोकसंख्या रचनेनुसार विभागणी, बाजारपेठ विभागणी असं म्हणत आपण. लोकसंख्या रचनेनुसार बाजारपेठ विभागणी. ठीक आहे. बाजारपेठ हा शब्द तुमच्या लक्षात आलाय? त्याला यायचंय तिकडे गरज नाहीये तरी सुद्धा तो असावा यासाठी मी तो नोंदवलाय तिथे. ठीक आहे. लोकसंख्या रचनेनुसार बाजारपेठ विभागणी म्हणजे लोकसंख्येची रचना, लोकसंख्येचं प्रमाण त्या ठिकाणी बाजारपेठेची विभागणी करण्यासाठी लक्षात घेतला जातं. पुढे पहा, विशिष्ट प्रदेशातील संपूर्ण ग्राहक वर्ग हा लोकसंख्या विषयक गटात विभागला जातो. म्हणजे विशिष्ट प्रदेशामध्ये, विशिष्ट क्षेत्रामध्ये, विशिष्ट प्रादेशिक पातळीवर त्या प्रदेशात किती ग्राहक राहतात किंवा किती लोकसंख्या राहते त्या सगळ्या लोकसंख्येचं विविध गटांमध्ये विभाजन केलं जातं. ते गट कोणकोणते आहेत ते खाली दिलेले आहेत बघा. ग्राहकांचा वयोगट म्हणजे कमी वयाचे ग्राहक, जास्त वयाचे ग्राहक, जास्त वयाच्या ग्राहकांना आपण वृद्ध ग्राहक पण म्हणू शकतो, बरोबर ना. मध्यम वयीन असलेले ग्राहक, तरुण ग्राहक हा वयोगट झाला. बाल ग्राहक, स्त्री ग्राहक. वयोगटामध्ये स्त्री ग्राहक नाही म्हणायचं, आता पुढे आले स्त्री ग्राहक आणि पुरुष ग्राहक. म्हणजे जेंडर वाईज म्हणजे स्त्रियांच्या गरजा वेगळ्या आहेत, पुरुषांच्या गरजा वेगळ्या आहेत. त्या लोकसंख्येमध्ये स्त्री ग्राहक वर्ग किती आहे आणि पुरुष ग्राहक वर्ग किती आहे त्याची गणना मोजदाद त्या ठिकाणी किंवा त्याविषयीचा आकडा उत्पादकांना असणं, माहीत असणं अपेक्षित असतं. म्हणजे स्त्रियांच्या गरजांचं समाधान किंवा पुरुषांच्या गरजांचं समाधान त्या ठिकाणी करणं अपेक्षित ठरतं. त्यानंतर कुटुंबाचा आकार, त्या क्षेत्रफळामध्ये जी लोकसंख्या राहते त्या लोकसंख्येमध्ये जे लोक राहतात त्या लोकांच्या कुटुंबांचा आकार किती आहे म्हणजे कुटुंबात सदस्य संख्या किती आहे. म्हणजे त्यासाठी उदाहरणासाठी आपण म्हणू शकतो 2+2 किंवा 2+1, 2+3 तर मी अजिबात म्हणणार नाही, तुम्हाला म्हणायचं तर म्हणा, बरोबर ना. आता पॅरेंट्स पण त्या ठिकाणी येतात म्हणून 2+2+2, 2+2+1 अशा पद्धतीने म्हणजे एका कुटुंबामध्ये सदस्यांची संख्या 3 आहे, 4 आहे का 5 आहे हे त्या ठिकाणी अपेक्षित धरलं जातं आणि किती असेल साधारणपणे हे संबोधलं जातं. मग तुम्ही म्हणाल 5 जर सदस्य संख्या म्हटली तर आजी आजोबा, आई वडील आणि एक अपत्य 5 झाले. समजा 2 अपत्य असतील कुटुंबामध्ये तर 2 अपत्य, त्याचे पॅरेंट्स आणि त्याच्या पॅरेंट्सचे पॅरेंट्स आजी आजोबा 6. मग मला सांगा आपण जे कुटुंब पाहतो त्यांच्यातील लोकसंख्येचा आकार हाच आहे का त्यापेक्षा जास्त आहे. आणि तो जर जास्त असेल तर आपली भूमिका काय असावी. कमी असेल तर फारसा विचार करू नका, त्याने काही इतका फरक पडत नाही. म्हणजे त्या प्रदेशामध्ये जी लोकसंख्या राहते त्या लोकसंख्येच्या कुटुंबाचा आकार कसा आहे म्हणजे प्रत्येक कुटुंबाच्या गरजा किती आहेत कुटुंबाच्या आकारानुसार त्या कुटुंबाच्या गरजा ठरतात. उदाहरणार्थ एका कुटुंबामध्ये जर 5 सदस्य असतील आणि दुसऱ्या कुटुंबामध्ये जर 10 सदस्य असतील तर 5 सदस्यांच्या गरजा तेवढ्याच आणि 10 सदस्यांच्या गरजा तेवढ्याच का. निश्चितपणे नाही. 5 सदस्यांच्या गरजा कमी असणार आहेत, 7 सदस्यांच्या गरजा 5 सदस्यांपेक्षा जास्त असणार आहे आणि म्हणून कुटुंबाचा आकार जो आहे तो त्या ठिकाणी उत्पादकांना समजावून घेणं अपेक्षित ठरतं. त्यानंतर कुटुंबातील अवलंबून असणाऱ्या सदस्यांची संख्या व प्रकार. मला कोणी सांगू शकेल अवलंबून असणाऱ्या सदस्यांची संख्या. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही चॅटिंग करू शकता. कुटुंबातील अवलंबून असणाऱ्या सदस्यांची संख्या आणि प्रकार कोण मला सांगू शकेल. कुटुंबातील आपली वेळ आता शिल्लक आहे 10 मिनिट. ओके. कुटुंबातील अवलंबून असणाऱ्या सदस्यांची संख्या कोण सांगेल मला. येस, एक मिनिट. ओके बघा आरतीने उत्तर दिलंय ओल्ड लोक, बरोबर म्हणजे वयस्क लोक, वृद्ध लोक. 2 आजी आजोबा, व्हेरी गुड. विवो 1820 ओल्ड, वृद्ध वयस्क. त्यानंतर
पूनम यादव आहे का आज? हा, ओल्ड चाइल्ड. ओल्ड म्हणजे तुम्हाला कॉमा द्यायचा आहे का बेटा तिथे? पूनम यादव ओल्ड चाइल्ड म्हणायचे की चाइल्ड ओल्ड म्हणायचे? आणि इथे चिलेड वन म्हटलंय. रेडमी कोण आहे? रेडमी चाइल्ड, CHILD, चाइल्ड वन. किड्स व्हेरी नाइस. 1 to 18 and above 65, very good. Daughter, son, 1 to 18 years old, very good. Kids, children, old, very nice. ओके ओके, अभिनंदन सगळ्यांचं. अतिशय सुंदर उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर आता अवलंबून असणाऱ्यांची संख्या असं आपण म्हटलेलं आहे. आपण का म्हटलंय अवलंबून असतोय? तर ते घटक उत्पन्न मिळवणारे नसतात आणि म्हणून ते आपल्या गरजा भागवण्यासाठी उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांवर अवलंबून असतात आणि म्हणून त्यांना अवलंबून असणाऱ्या सदस्यांची संख्या म्हणतो आपण. आजी आजोबा काम करतात का? अजिबात नाही. काम करतात पण घरातलं काम, त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं, त्यांच्यासाठी गरजेचं आहे म्हणून. हा, हातपाय आपले त्यांची हालचाल होणं अपेक्षित आहे तेवढंच ते बघतात. बरोबर? आजी आजोबा कुठेही उत्पन्न मिळवण्यासाठी बाहेर जात नाही म्हणून ते अवलंबून आहे. त्यानंतर लहान मुलं, त्यांना नुसतंच खेळायला आवडतं, बागडतात इकडे तिकडे, धडपडतात, पडतात, पण काम मात्र करत नाही. काम सांगितलं तर पळून जातात. म्हणजे कुठलंच उत्पन्न ते कमावत नाही. किंवा एखादं काम सांगितलं, हा आजी आजोबा सांगितलंय, देखील व्हेरी गुड. सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांनी छान उत्तर दिले. ओके, तर लहान मुलं. आता मला सांगा, मी लहान मुलं म्हटलंय, तुम्ही लहान आहात का? पण तुम्ही कमवता घटक आहात का? नक्कीच नाही. म्हणजे तुम्ही अवलंबून आहात की कमवते घटक आहात? अवलंबून आहात. बरोबर? चॅट बॉक्सच्या अनुषंगाने आपण बघूयात. व्हेरी गुड. हा, म्हणजे तुम्ही अवलंबून असणारे एक सदस्य आहात. बरोबर ना? तुम्ही लहान आहात का? नाही. पण तुम्ही आता मोठे झालेले आहात. बरोबर? सगळ्यांची उत्तर आलीत बेटा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता मला सांगा, तुम्ही उत्पन्न कमावत नाही, याचा अर्थ तुम्ही अवलंबून आहात. आता मला सांगा बरं, अजून किती दिवस आपण अवलंबून राहायचंय? ठीक आहे, बऱ्याच मुलांचे अनेक उत्तर असतील. कुणी म्हणाल मला जोपर्यंत नोकरी लागत नाही किंवा जोपर्यंत माझं शिक्षण चालू आहे तोपर्यंत मी शिक्षणासाठी घरच्यांवर अवलंबून. व्हेरी गुड. 1 to 3 years. ओके, ओनली 3 years. व्हेरी नाईस. बघा, अचीव करा. निकिता, त्यानंतर अनिता, वरपे अनिता, निकिता सानप, तुम्ही 3 वर्ष म्हटलात. व्हेरी गुड. मला खूप आनंद वाटेल. एका मुलीने म्हटलं, रुपालीने, 1 year ओनली, ओनली 6 months. व्हेरी गुड. साबिया पठाण, बघूयात आता 6 महिन्यात कुठे जॉब करते. जॉब पर्यंत एका मुलाने कोणतं उत्तर दिलंय? जोपर्यंत जॉब लागत नाही तोपर्यंत. तुम्ही म्हणाल मला आता जॉबच नाहीये, मग कुठपर्यंत जॉब नाहीये? एका मुलाने दिलं 5 years. आता तुम्ही 5 years, 6 years, 7 years, 10 years पर्यंत पोहोचू नका. 6 months सांगितलंय, 2 years पर्यंत ठीक आहे, 3 years पर्यंत देखील ठीक आहे. व्हेरी नाईस. ग्रॅज्युएशन पर्यंत आपण कन्सिडर करू शकतो. पण जेव्हा तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घ्यायचं आहे, ते शिक्षण तुम्ही तुमच्या स्वतःच्या उत्पन्नातून घेणार आहात, हा निश्चय त्या ठिकाणी करायचा. बरोबर? बऱ्याच मुलांनी आपली उत्तरं त्या ठिकाणी नोंदवली आहेत. 3 years मध्ये युनिफॉर्म सर्व्हिस मध्ये असेल. युनिफॉर्म सर्व्हिस, ठीक आहे, काय हरकत नाही. 3 to 4 years ओनली. मला खूप आनंद वाटतोय तुम्ही ही जी उत्तरं दिलीत ना, 3 ते 4 वर्ष, मी खूप गहिवरून गेलो बेटांनो. आता माझं गहिवरण्याचं कारण वेगळं आहे. आता मी लगेच ते कारण सांगत नाही. ते जर कारण सांगितलं की मुलं नाराज होतात. मुलांना थोडंसं असं वाटतं की सर का आपल्याविषयी असं बोलतात. अजिबात तसं बोलायचं नाही मला. मला खूप आनंद होणार आहे तुम्ही 2-3 वर्षांमध्ये जर स्वतःच्या पायावर उभं राहिलात ना, तर म्हणजे तुमचे पॅरेंट्स, म्हणजे त्यांना खूप आनंद होणार आहे. त्यांचा आनंद गगनात मावणार नाही. तर ठीक आहे, आपण वाट पाहूया. तर मला काय सांगायचं होतं ते या ठिकाणी नेमकं, कुटुंबातील अवलंबून असणाऱ्या सदस्यांची संख्या किती आहे? मग लहान मुलांची, वयस्कर लोकांची किंवा जे लोक कमावू शकतात, उदाहरणार्थ तरुण, पण ते सुद्धा कमावत नाहीयेत. ठीक आहे, मी तुम्हाला दोष देत नाही, पण तुमच्यापेक्षा जास्त वयाचे भाऊ-बहीण की जे कुटुंबात आहेत, पण
ते आजही कमावत नाहीये. म्हणजे ते त्यांचं टी.वाय पर्यंत शिक्षण पूर्ण झालंय, तरी सुद्धा ते कमावत नाहीयेत. याचा अर्थ ते अवलंबून आहेत. तर अशा सदस्यांचा समावेश त्या ठिकाणी किती आहे आणि प्रकार म्हणजे काय? अवलंबून असणाऱ्या सदस्यांचा प्रकार म्हणजे काय? संख्या नंबर्समध्ये आहे. प्रकार म्हणजे काय? अ, वय कमी आहे का? वृद्ध आहेत का? तरुण आहेत का? स्त्री सदस्य आहेत का? आणि तुम्ही पाहता की कुटुंबामध्ये स्त्री सदस्य आता याच्यात वाईट वाटण्याचं काही कारण नाही. घरातलं काम म्हणजे काही सोपं काम नसतं. ती एक मोठी जबाबदारी असते. परंतु त्या अनुषंगाने आपण जर विचार केला, तर उत्पन्न कमवणारं जो घटक आहे, त्यामध्ये पुरुषांची संख्या जास्त असते आणि स्त्रियांची संख्या फारशी नसते. ती कमी असते. मला असं म्हणायचं नाही, की स्त्रिया कमावत नाहीयेत. त्या निश्चितपणे उत्पन्न कमवतात आणि बाहेरच्या उत्पन्नापेक्षा स्त्रियांनी जी जबाबदारी स्वीकारलेली असते, सांभाळलेली असते, ती सर्वाधिक असते. कुटुंबाला स्थिरता त्या ठिकाणी प्राप्त करून दिली असते आणि म्हणून ती एक मोठी जबाबदारी असते. पण उत्पन्न कमवणाऱ्या गटामध्ये मात्र तिचा समावेश त्या ठिकाणी झालेला नसतो. अवलंबून असणारी संख्या आणि प्रकार. त्यानंतर कौटुंबिक जीवनचक्र. कौटुंबिक जीवनचक्र म्हणजे काय? पिढीजातपणे अ, कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत? कोणत्या प्रकारचे सदस्य आहेत? हे सगळं त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि कुटुंबातील सदस्यांना आपलं जीवन जगण्यासाठी कोणकोणत्या गरजांची आवश्यकता असते, कोणत्या वस्तूंची किंवा सेवांची आवश्यकता असते, हे त्या ठिकाणी समजावून घेतलेलं असतं. म्हणजे कुटुंबाचं जीवनचक्र कसं आहे, त्याचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला असतो आणि शैक्षणिक पात्रता. त्या लोकसंख्येमध्ये जेवढे काही लोक आहेत विशिष्ट प्रदेशामध्ये, त्या लोकांमध्ये कोणती शैक्षणिक पात्रता आहे त्या लोकांकडे, हे त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि त्यानुसार बाजारपेठेची विभागणी केली जाते. याला म्हणतात लोकसंख्येच्या रचनेनुसार बाजारपेठ विभागणी. ठीक आहे. तर आणखी काही मुद्दे दिले तिथे बघा. धर्म, जात. कोणत्या धर्माचे आणि कोणत्या जातीचे लोक त्या ठिकाणी राहतात. वर्णभेद. वर्ण म्हणजे काय? आता धर्मभेद तुम्ही पाहिलाय, पण वर्णभेद म्हणजे काय? अनेक वर्ण आहेत आणि त्यात 2 वर्ण आपल्याला माहित आहेत. वर्ण म्हणजे रंग. हं? वर्णभेद. काळा आणि गोरा. बरोबर? तर त्यानुसार लोकांच्या गरजा असतात. त्यानंतर राष्ट्रीयत्व काय आहे त्या लोकांचं त्या प्रदेशामध्ये राहणार आहे. त्यांचं उत्पन्न काय आहे? त्यानंतर त्यांचा पेशा किंवा व्यवसाय काय आहे? त्यांची आयुर्मर्यादा किती आहे? आणि त्यांची एकूण आर्थिक स्थिती कशी आहे? याविषयीचा अभ्यास करून लोकसंख्येच्या रचनेनुसार बाजारपेठेची विभागणी त्या ठिकाणी केली जाते. तर अशा प्रकारे वस्तू आणि सेवांचा पुरवठा करण्यासाठी विशिष्ट लोकसंख्येला त्या लोकसंख्येच्या सगळ्या बाबींचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो आणि मग त्या ठिकाणी बाजारपेठ विभागणी किंवा विशिष्ट लोकांसाठी विशिष्ट बाजारपेठांची निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. आणि इथे म्हटलंय सेवांचा पुरवठा करणाऱ्या व्यवसाय संस्थांसाठी अशी बाजारपेठ अतिशय उपयुक्त ठरते किंवा असते. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या प्रदेशामध्ये विशिष्ट लोकसंख्या राहते त्या लोकसंख्येसाठी किती सेवा आवश्यक आहेत, कोणत्या प्रकारच्या सेवा आवश्यक आहेत. म्हणजे जास्त लोक असतील तर जास्त सेवा अपेक्षित असतील, कमी लोक असतील तर कमी सेवा अपेक्षित आहे. परंतु त्यांना सेवा ह्या आवश्यक असतातच आणि सेवाचा पुरवठा करणाऱ्या व्यवसाय संस्थांसाठी लोकसंख्येनुसार बाजारपेठांची विभागणी करणं अपेक्षित ठरतं. तिसरा आधार आहे ग्राहकांच्या वागणुकीनुसार किंवा वर्तणुकीनुसार बाजारपेठ विभागणी. ग्राहकांच्या वर्तणुकीनुसार किंवा वागणुकीनुसार बाजारपेठ विभागणी. बिहेवियरिस्टिक सेगमेंटेशन म्हणजे वर्तणुकीनुसार किंवा वागणुकीनुसार बाजारपेठांची विभागणी. आता ग्राहकांची वागणूक त्या ठिकाणी महत्वाची ठरते. म्हणजे ग्राहक